वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. संरक्षणशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 आपण अभ्यासत आहोत. अंतर्गत सुरक्षा असं प्रकरणाचं नाव आहे. या प्रकरणाच्या अंतर्गत आपण दहशतवाद हा उपघटक अभ्यासाला घेतला आहे आणि दहशतवाद म्हणजे काय याबाबत सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलेली आहे. या दहशतवाद मुद्द्यातीलच पुढचा आपण घटक अभ्यासाला घेतलेला आहे. त्यातलाच 5 प्रकारात दहशतवादाची विभागणी केलेली आहे ते आपण पाहूया. म्हणजे 5 प्रकारचा दहशतवाद आहे किंवा प्रकार आहेत त्याची आपण अधिक माहिती घेऊया. आपण सर्वसाधारणपणे 5 प्रकारात दहशतवादाची विभागणी करू शकतो. म्हणजे 5 प्रकार आपण पाहूया की कोणकोणते प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती किंवा एखाद्या देशापासून फुटून निघण्याच्या उद्देशाने केला जाणारा दहशतवाद. आता हा जो प्रकार आहे की एखादा भाग असेल त्यांना स्वतःचं राष्ट्र पाहिजे किंवा एखाद्या देशातून फुटून वेगळं निघायचं आहे असं स्वतंत्र होण्यासाठी केलेला दहशतवाद असतो. म्हणजेच काय तर स्वतःच्या स्वतंत्र राष्ट्रीय किंवा वांशिक अस्मितेतून एखाद्या देशापासून फुटून निघण्याच्या मागणीसाठी हिंसाचाराचा वापर केला जातो. आम्हाला आमचं स्वतंत्र राष्ट्र हवं, आम्ही अमुक अमुक वंशाचे आहोत किंवा अमुक अमुक आमची वेगळी ओळख आहे अशी त्यांची अस्मिता असते, म्हणून ते स्वतंत्र देशाची मागणी करतात आणि त्याच्यासाठी हिंसाचाराचा वापर करतात. तेव्हा तो या प्रकाराचा दहशतवाद समजला जातो. आता त्याचं उदाहरण पाहू आपण. उदाहरणार्थ ब्रिटिशांच्या जोखडातून उत्तर आयर्लंड स्वतंत्र करणे. म्हणजे उत्तर आयर्लंड हा जो भाग आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होता, त्यांच्यातून स्वतंत्र व्हायचं होतं आणि संपूर्ण आयर्लंडच्या एकीकरणाच्या उद्देशाने आयरिश रिपब्लिकन आर्मी ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे. आणि मग ही दहशतवादी संघटना कार्य करते की आमचा आयर्लंड हा आम्हाला स्वतंत्र देश असायला पाहिजे किंवा त्यासाठी मग ते दबाव आणतात किंवा भीतीदायक कृत्य करतात, हिंसाचार करतात. ती संघटना आहे आयरिश रिपब्लिकन आर्मी. स्वतंत्र राष्ट्राची त्यांची मागणी आहे. इराकमध्ये स्वतंत्र कुर्दिस्तानसाठी, आता कुर्दिस्तान इराकमध्ये स्वतंत्र मागतायत. कुर्दिश वर्कर्स पार्टी, त्याला PKK म्हणतात, ही दहशतवादी संघटना काम करते. म्हणजे स्वतंत्र मागतायत ते कुर्दिस्तान आणि त्याच्यासाठी दहशतवादी पार्टी आहे ती PKK ही संघटना काम करते. श्रीलंकेत स्वतंत्र तामिळ राष्ट्राच्या मागणीसाठी हिंसक कारवाया करणारी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम, त्याला LTTE म्हणतात, ही दहशतवादी संघटनाच होती. आता श्रीलंका या राष्ट्रामध्ये जे तमिळ लोक आहेत त्यांना स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, स्वतंत्र पाहिजे म्हणून त्यांची मागणी होती. त्यासाठी हिंसक कारवाया करण्यासाठी संघटना आहे LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम असं त्याला म्हणतात. ही दहशतवादी संघटनाच होती. भारतातही स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांचा आगडोंब उसळला होता. मागच्या काही कालखंडामध्ये होतं, खलिस्तान आम्हाला स्वतंत्र हवा अशी त्यांची मागणी होती. मग त्यासाठी पंजाबमध्ये ते दहशतवादी कारवाया करत होते. असं स्वतंत्र राष्ट्रासाठी मागणी ते करतात. दुसरा प्रकार आहे धार्मिक दहशतवाद. म्हणजे धार्मिक दृष्टीने धर्माच्या अमूर्त संकल्पना. आता धर्म ही काही दिसणारी गोष्ट नाही, अमूर्त म्हणजे न दिसणारी संकल्पना आहे व धार्मिक समजुतींचा गैरवापर करून दैवी आदेश पाळण्यासाठी लोकांची मनोभूमिका तयार करून माजवला जाणारा हिंसाचार या प्रकारात मोडतो. की विशिष्ट धर्माचे लोक ते असतात ते अशा प्रकारे गैरसमजूत निर्माण करतात. देवाचा आदेश आहे असं लोकांना सांगतात. म्हणजे धर्म या भावनेवर आधारित हा दहशतवाद केला जातो, हिंसाचार करतात. या प्रकारात प्रस्थापित यंत्रणेत बदल घडवून आणण्यासाठी शत्रूबद्दलच्या विशिष्ट कल्पना किंवा प्रतिमा प्रसारित केल्या जातात आणि मग त्यांना जी काही प्रस्थापित यंत्रणा आहे किंवा शासन आहे त्याच्या विरुद्ध काम करायचं असतं, म्हणून ते धर्माच्या आधारावर आपली प्रतिमा निर्माण करतात किंवा कल्पना शत्रूच्या मनात निर्माण करतात आणि त्या आधारे हिंसाचाराला उद्युक्त केले जाते. उद्युक्त करणे, प्रवृत्त करतात लोकांना की हिंसाचारासाठी धर्माच्या आधारावर. अशा अनेक संघटना आहेत की धर्माच्या आधारावर लोकांना उद्युक्त करतात. उदाहरण पाहू आपण. जपानमधील ओम शिनिरिक्यो या पंथाला जगातील अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. ही ओम शिनिरिक्यो ही जपानमधली संघटना आहे, दहशतवादी आहे. तथाकथित भ्रष्ट राजवटे उलथून त्या जागी शुद्ध इस्लामी सरकारे स्थापन करण्याच्या उद्देशाने अल कायदा ही दहशतवादी संघटना काम करते.
अल कायदा ही पण दहशतवादी संघटना आहे की जी जुनी राजवट आहे किंवा भ्रष्ट आहे ती उलथून टाकायची आणि इस्लामचं सरकार स्थापन करायचं. अल कायदा ही दहशतवादी संघटना. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, त्याला आयसिस म्हणतात. या दहशतवादी संघटनेचा उद्देश इस्लामी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणारी खिलाफत स्थापन करणे हे होते. म्हणजे हे पण इस्लाम धर्मावर आधारित दहशतवादी संघटना आहे आयसिस, की कठोर अंमलबजावणी करायची इस्लामी कायद्यांची. तिसरा प्रकार आहे कडव्या डाव्या विचारसरणीतून उभा राहिलेला दहशतवाद. विचारसरणीवर आधारलेला आहे पण कडवा. भांडवलशाही समूळ नष्ट करून त्या जागी साम्यवादी सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने, म्हणजे भांडवलशाही याचा अर्थ ही खाजगी अर्थव्यवस्था असते ती नष्ट करायची, साम्यवादी म्हणजे लोकांची सत्ता निर्माण करायची, अशी स्थापन करायची, या उद्देशाने हिंसेचे समर्थन व अवलंब करणाऱ्या दहशतवादी संघटना या प्रकारात येतात. म्हणजे साम्यवादी सत्ता यावी म्हणून ते दहशतवाद निर्माण करतात. उदाहरणार्थ रेड आर्मी फॅक्शन हा भूतपूर्व पश्चिम जर्मनीतील कडव्या डाव्या विचारसरणीचा हिंसक दहशतवादी गट होता. रेड आर्मी फॅक्शन जे होतं तो जर्मनीमधला दहशतवादी गट. भारतातील नक्षलवाद हा सुद्धा डाव्या विचारसरणीचा, किंवा माओवादाचे उदाहरणही या संदर्भात देता येईल. नक्षलवाद किंवा माओवाद जो आहे तो कडव्या डाव्या विचारसरणीतून साम्यवादी व्यवस्था यावी या विचारसरणीतून तो उभा राहिलेला आहे. आणि शेवटचा चौथा प्रकार आहे कट्टर उजव्या विचारसरणीतून उभा राहिलेला दहशतवाद. म्हणजे उजवे विचारसरणी. उदारमतवादी लोकशाहीवादी सरकारांच्या विरोधात कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटनाकडून केला जाणारा हिंसाचार व दहशतवाद या प्रकारात मोडतो. आता उदारमतवादी लोकशाहीवादी जे सरकार आहे त्याच्या विरोधात विचारसरणी असते यांची. त्याचं उदाहरण पाहू. जर्मनीतील निओनाझी संघटना, अमेरिकेतील क्ल्यू क्लॅन संघटनाने केलेला हिंसाचार. आता ही जर्मनीमधले संघटनेचं नाव ठेवा निओनाझी, आणि अमेरिकेमधली आहे क्ल्यू क्लॅन. ह्या ज्या संघटना आहेत त्या उजव्या विचारसरणीतून उभ्या राहिलेल्या संघटना दहशतवाद किंवा हिंसाचार करतात. पुढचा आणखी एक प्रकार आहे राज्यसंस्था पुरस्कृत दहशतवाद याला म्हणतात. या प्रकारात एखादा देश किंवा राज्यसंस्था तिची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वतःच दहशतवादी हिंसेचा मार्ग अवलंबते. म्हणजे सरकार किंवा देश स्वतःच हिंसाचार करतं किंवा दहशतवादी संघटनांना आश्रय, प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आदींची मदत करून विरोधी देश किंवा संघटनाविरुद्ध त्यांचा उपयोग करते. म्हणजे एक तर सरकार किंवा देश स्वतःच राज्यसंस्था अशा प्रकारे दहशतवाद करतं किंवा दहशतवादी संघटनांना आश्रय देतं आणि आपलं काम त्यांच्याकडून करून घेतं. त्याच्यासाठी प्रशिक्षण, शस्त्र इत्यादींची मदत करतं. आता उदाहरण पाहू. भारताच्या पठाणकोट हवाई तळ नंतर म्हणजे 2016मध्ये झालेला हल्ला, उरी 2016मध्ये झालेला हल्ला आणि पुलवामा 2019 येथील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानने उभी केलेली जैश ए मोहम्मद ही संघटना आहे. जैश ए मोहम्मद या संघटनेने हा हल्ला केला होता भारतातील या ठिकाणी. म्हणजे ह्या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानने आश्रय दिलेला आहे आणि आपलं उद्दिष्ट या दहशतवादाच्या माध्यमातून ते साध्य करू इच्छितात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.